नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण निरगुंडीच्या तेलाचे काय काय फायदे असतात याविषयी बघणार आहोत। निरगुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घरात कुंपणासाठी लावली जातात। ज्या पद्धतीने मेंदीचे झाड कुंपण म्हणून लावतात, तसेच निरगुंडीचे झाड देखील कुंपण स्वरूपामध्ये लावले जातात। निरगुंडीचे मूळ हे देखील उपयुक्त आहे। निरगुंडीची पानं ही औषधांसाठी देखील वापरली जातात। प्रामुख्याने वातदोष कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। निरगुंडीच्या पानांपासून बनवलेल्या तेलाचे विशेष उपयोग आहेत आणि हेच तेल आज आपण बघणार आहोत। निरगुंडीच्या पानांचा रस काढून त्याच्या 1/4 तिळीचं तेल घ्यावं। म्हणजे जर 4 लिटर निरगुंडीच्या पानांचा रस असेल तर त्यात 1 लिटर तिळीचं तेल टाकावं आणि असं एकत्र केलेलं मंद आचेवर म्हणजे कमी गॅसवर सातत्याने उकळावं। जोपर्यंत त्यातील पाण्याचा अंश निघून जात नाही तोपर्यंत ते उकळत राहावं। म्हणजे शेवटी 1 लिटर तेल शिल्लक राहील इथपर्यंत ते गॅसवर ठेवायचं असतं। तसं पाहिलं तर निरगुंडी तेल बनवण्याची शास्त्रोक्त विधी थोडी मोठी आहे, थोडी किचकट आहे, पण मी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे। म्हणून असे तेल घरच्या घरी बनवण्यापेक्षा वैद्यांकडून किंवा चांगल्या कंपनीचे विकत आणावे। असे निरगुंडी तेल हे ज्या ज्या ठिकाणी वेदना आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांसाठी, पायाच्या पोटऱ्या दुखत असतील तर पोटऱ्यांना लावण्यासाठी, कंबर पाठ दुखत असेल तर त्या भागी हलक्या हाताने लावण्यासाठी किंवा मसाज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस झालेला असताना देखील वातदोष कमी करण्यासाठी, संपूर्ण शरीराला मालिश करण्यासाठी आणि बस्ती रूपात देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो। तसेच साधारणतः स्वस्थ राहण्यासाठी म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी पंचकर्म करीत असताना त्यातील पूर्वकर्मामध्ये म्हणजेच मसाज प्रक्रियेमध्ये संपूर्ण शरीराच्या मालिशसाठी निरगुंडी तेल उत्तम असते। परंतु प्रत्येकाची प्रकृती, वय आणि असणारे आजार किंवा लक्षणं यावर वैद्य ते ठरवू शकतो। प्रामुख्याने कफ प्रकृती आणि वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींसाठी हे तेल अत्यंत उपयुक्त असते। शक्यतो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी याचा वापर करू नये। निरगुंडी तेल हे केसांसाठी देखील उत्तम असते, म्हणून डोक्याच्या मालिशसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो। आमवात असणाऱ्या व्यक्तींसाठी या तेलाचा उपयोग करू नये। तसेच काही विशिष्ट लक्षणं असताना याचा उपयोग वर्ज्य आहे। म्हणून केव्हाही कोणत्याही औषधांचा वैद्यकीय सल्ल्याखेरीज वापर करणं चुकीचं ठरू शकतं। नमस्कार।